नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती लवकरच 2026-27 ची पोलीस भरती सुद्धा येण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत कन्फर्म नाही, पण बातम्या बघतोय, जिथे-जिथे यूट्यूब चॅनलवरती सुद्धा बघतोय की पोलीस भरती लवकरच येणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान ती येऊ शकते. किती हजाराची येईल, काय येईल, मी ते सांगणार नाहीये, कारण की आकडा अजूनपर्यंत कन्फर्म नाहीये. परंतु येऊ शकते. समजा पोलीस भरती नाही आली आली ती वेगळी गोष्ट आहे, परंतु मिलिटरी भरती तर येणारच आहे. त्यासोबत SSC-GD तर कन्फर्मच येणार आहे. त्याचं कॅलेंडर सुद्धा आलं आहे. तर मित्रांनो, या भरत्यांसाठी थोडंफार प्रशिक्षण असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच आपलं फिजिकल तेवढं परफेक्ट असणं गरजेचं आहे. आपली लेखी परीक्षा तेवढी परफेक्ट असणं गरजेचं आहे. आपली जी काय आहे ती मेडिकल स्थिती जी आहे ती सुद्धा परफेक्ट असणं इथं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो काय होतं की सेल्फ स्टडी तर गरजेचं आहेच, परंतु कुठून तरी प्रशिक्षण मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तर हे प्रशिक्षण मिळवण्यासाठी आपल्याला अकॅडमी लावावे लागतात, क्लासेस लावावे लागतात, परंतु त्यांची फी जी आहे ती भरमसाठ असते आणि आपली आर्थिक परिस्थिती जर डाऊन असेल तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहे ते मिळवू शकणार नाहीत. परंतु याच्यावरतीच तोडगा म्हणून मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची एक 1RT अशी एक योजना आलेली आहे. या योजनेमार्फत मित्रांनो तुम्ही मोफत प्रशिक्षण घेऊ शकता जवळजवळ 6 महिन्याचं. आणि हे एवढंच नसून सुद्धा तुम्हाला प्रत्येक महिन्याला जवळजवळ 10,000 रुपये एक मानधन सुद्धा मिळणार आहे आणि एक टाइमचं 12,000 रुपये, अशा जवळजवळ तुम्हाला 72,000 रुपये मानधन इथे मिळणार आहे. त्यासाठी सिंपल तुम्हाला परफेक्ट प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुमची उपस्थिती जी आहे ती 75% दाखवायची आहे. याच्यासाठी काही अटी आहेत, काही शर्ती आहेत, काही ज्या काही ते पात्रता आहेत मित्रांनो. या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल, तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC-GD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून हे 1RT जे आहे प्रशिक्षण संस्था यांच्याकडून हे आपल्यापुढे हे जे नोटिफिकेशन म्हणून आपण आलेलं आहे 8/7/2026 हे नोटिफिकेशन आहे. पोलीस मिलिटरी भरती 2026-27 परीक्षापूर्व ऑफलाईन प्रशिक्षण करता योजनेचा हा तपशील आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थ्यांना 1RT मार्फत पोलीस मिलिटरी भरती या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी राहील मित्रांनो 6 महिने. विद्यावेतन यामध्ये 10,000 प्रतिमाह. 75% उपस्थित असल्यास म्हणजे तुम्हाला 6 महिन्याचे 60,000 रुपये मिळू शकतात आणि एक रकमी आकस्मिक निधी 12,000 ते एक वेळ मिळणार आहेत. म्हणजे जवळजवळ मित्रांनो ते 60,000 आणि हे 12 जवळजवळ 72,000 रुपये तुम्हाला यामध्ये मिळू शकतात जर तुम्ही पूर्णपणे हे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं तर. योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे इथे, तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी, विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच VGNT प्रवर्गातील असावा किंवा असावी. विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे 1RTच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो. तर एवढीच पात्रता इथं असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पोलीस भरती प्रशिक्षणाकरता पात्रता काय आहे, तर उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा किंवा असावी. त्यानंतर उमेदवाराचे किमान वय जे आहे मित्रांनो ते 18 वर्ष आणि मॅक्झिमम म्हणजेच कमाल वय 33 वर्ष असावे. त्यानंतर शासनाच्या प्रचलित नियमानुसार वयोमर्यादेत बदल लागू राहतील. मिलिटरी भरती करता मित्रांनो जे विद्यार्थी आहेत त्यांचे वय किमान 10वी पास असणं गरजेचं आहे आणि वय जे आहे ते 17 ते 21 पर्यंत असणं तर गरजेचं आहे. वैद्यकीय अर्हतामध्ये उंची कमीत कमी 105 सेंटीमीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी कमीत कमी 155 सेंटीमीटर मुलींसाठी. छाती मित्रांनो कमीत कमी 79 सेंटीमीटर, दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 सेंटीमीटर फक्त मुलांसाठी हे लागू असणार आहे. तर प्रशिक्षणाकरिता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके, तर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, तर उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे. छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा. प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुर्बीण दृष्टी असणे आवश्यक आहे. त्याला प्रत्येक डोळ्याने 6x6चा अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे. सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी CP-ट्रिपल असावी. नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे, म्हणजेच किमान 14 दातबिंदू असणे ते गरजेचं आहे. हाडाची विकृती, हायड्रोसेल किंवा व्हेरिकोल किंवा मूळव्याध यांसारखे रोग नसावेत. लाल आणि हिरवा रंग ओळखता आला पाहिजे. उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी आणि मानकांची तपासणी करूनच प्रशिक्षणकरता प्रवेश दिला जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ते आपल्या प्रशिक्षणाचं स्वरूप काय असणार आहे मित्रांनो, तर विद्यार्थी पोलीस मिलिटरी भरती पूर्व परीक्षेचं
प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल मित्रांनो. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल, म्हणजे तुम्हाला राहायची आणि तुमची जे काय जेवण वगैरे याची सोय तुम्हाला करावी लागणार आहे मित्रांनो. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल मित्रांनो, म्हणजे याच्यात तुम्हाला फिजिकलसुद्धा घेणार आहेत आणि त्याचसोबत तुमचं लेखीची पण तयारी केली जाणार आहे मित्रांनो. त्यामध्ये सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे मित्रांनो. विमुक्त जातीमध्ये VJAमध्ये 40%, भटक्या जमाती म्हणजे NTBमध्ये 22.50%, भटक्या जमाती NTCमध्ये 22.50% आणि भटक्या जमाती डमध्ये 15%, एकूण 100% असं आरक्षण असेल. आरक्षण पुढील प्रमाणे प्रवर्गीय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत, दिव्यांगांकरता 5% जागा आरक्षित आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित असणार आहे. आता मित्रांनो बघूया अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. यामध्ये आधार कार्ड पुढील व मागील बाजूस, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, पोलीस भरती प्रशिक्षणाकरता मित्रांनो इयत्ता 12वी उत्तीर्णीचं गुणपत्रिका व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास मित्रांनो इथे तुम्हाला ते द्यायचं आहे. मिलिटरी भरती प्रशिक्षणकरता इयत्ता 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, अनाथ प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र इथं लागू असल्यास द्यायचं आहे. आता मित्रांनो शेवटची जी पेज आहे यामध्ये अर्ज कसा करावा याबद्दल थोडक्यात सांगितलेलं आहे. ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्सच्या पिन कमेंटमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरताना काही माहिती ही लाल रंगाच्या चिन्हाने दर्शवली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रांचे स्वाक्षरी करून स्पष्ट दिसेल असे स्कॅन करून जोडावेत. म्हणजे जे काही कागदपत्र सांगितले ते आपल्याला स्कॅन करून जोडायचे आहेत. यामध्ये अटी व शर्ती काय आहेत? अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25/6 राहील मित्रांनो. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक वनारटी यांचे राहतील. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी प्रतीक्षा यादीत वनारटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षणाकरता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना वनारटीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थित असणाऱ्या विद्यावेतन देय राहतील. 6वा पॉईंट आहे मित्रांनो, कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांना सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी आढळल्यास तो किंवा ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील. यापूर्वी वनारटीच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे इथं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचं आहे, अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास कार्यरत वेळेत वनारटीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. हे जे तुम्हाला कॉल सेंटर म्हणजे मोबाईल नंबर तसेच तुम्हाला मेल ID आणि वेबसाईट आहे याच्यावरून तुम्ही डायरेक्टली जे काय आहे ते कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. ही माहिती पूर्णपणे तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पूर्णपणे ऑफिशियल लिंक आहे किंवा आपल्या कमेंट बॉक्सच्या पिन कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला ही लिंक मिळून जाईल. डायरेक्टली तिथे व्हिजिट करून तुम्ही या सगळ्या गोष्टी मिळवू शकता आणि फॉर्म भरू शकता. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.